राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज मसाजोग इथे येऊन मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मात्र त्यांनी कुठलाही आमचं ऐकून न घेतल्याचा आरोप जे आता ग्रामस्थ करतात, महिला करतात। माझ्यासोबत आहेत, काय आरोप आहे, काय झालं, नेमकं काय घडलं इथं? दादा आले, आम्हाला वाटलं म्हणजे आशेचा किरण आल्यासारखा वाटला होता। ज्यावेळेस आमच्या गावातील बरेच जण म्हणजे 70% गाव दादाच्या येण्याला विरोध होता, तरी सुद्धा आम्ही समोपचाराने बोलून सगळ्यांना मुलं आमचे तयार झाले की बाबा येऊ द्या, दादा यायला लागले तर, किंवा दादा कामाचा वादा आहे असा जो त्यांचं वाक्य असतं किंवा त्यांच्या कार्यकर्त्याचं असतं किंवा सगळ्यांनाच माहिती की दादा काम करतात, ही आम्हाला आशा लागली होती। मग आम्हाला दादांना बोलायचं होतं, आम्हाला आमची व्यथा मांडायची होती की बाबा हे प्रकरण झालेलं आहे, तर याच्यात आम्हाला लवकरात लवकर न्याय, राहिलेले आरोपी तुम्ही लवकरात लवकर अटक करून त्यांना फास्ट ट्रॅक मध्ये तो निकाल घेण्यात यावा, ही मागणी आम्हाला महिला भगिनी म्हणून, कारण आम्ही पूर्ण भयभीत झालेले तिथलं वातावरण आणि वरवर धमक्याचे चालूच आहेत, म्हणजे दबक्या आवाजामध्ये धमक्या चालू आहेत सगळ्यांना। आणि आता घराच्या बाहेर कुणाला जायचं, आमचे मुलं कामावरचे आहेत, ते कामावर पण जायला बऱ्याच ठिकाणचे तयार नाहीयेत, कारण प्रत्येकाला भीती वाटतेय। तर हे वातावरण कुठंतरी कमी व्हावं आणि दादांनी आम्हाला न्याय द्यावा। एक आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे त्यांनी सगळीकडे जाहीर झालेले आहेत, तर त्या लाडक्या बहिणीसाठी कुठंतरी दादांनी आम्हाला 10 मिनिटं वेळ द्यावा, ही आमची अपेक्षा होती। तर ती अपेक्षा दादा पूर्ण न करता जसे आले तसे ते 5 ते 10 मिनिटांमध्ये ते परत गेले। मग उपमुख्यमंत्री या पदावर असताना, संविधानिक पदावर असताना त्यांनी समोरच्या लाडक्या बहिणीचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, ही एक व्यथा आहे आणि ही खरंच महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसत नाही। तर ही अशा लोकांनी मंत्रिपद का घ्यावेत, हा खरंच मला तर आज वाटतं की अशा लोकांना मंत्रिपद देताना सुद्धा म्हणजे चुकीच्या गोष्टी होत आहेत। तर त्यांनी सर्वसामान्य लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे होतं। एकतर काय बोलणं झालं, नेमकी काय कुणाशीच काही बोललेलं नाही, ते एकटेच आल्यानंतर बोलले आणि नंतर त्यांनी म्हणले की मी त्यांच्या आईला आणि मिसेसला बोललो। अक्षरशः सांगायची गोष्ट म्हणल्यानंतर तर ते भावनिक, त्या सगळेही त्यांचं कुटुंब म्हणजे पूर्ण खचून गेलेलं आहे, त्यांना शब्द फुटत नाहीत, अक्षरशः म्हणजे अश्रूचा बाण सुद्धा सगळा वाळून गेलेला आहे याच्यामध्ये। मग त्यांना बोलून तुम्ही डायरेक्टली जाताय, इकडे सगळ्यांना सांगितलं की मी एक ठिकाणीच येऊन बोलणार आहे आणि 10-20 मिनिटं थांबणार आहे, तर 5 मिनिटांमध्येच येणे आणि 5 मिनिटांमध्ये जाणे हे कितपत योग्य आहे? तर दादांनी खरंच आज आमच्या गावाचा अपमान केला इथं येऊन, ते आले नसते तरी आम्हाला काही वाटलं नसतं। काय घडलं नेमकी? तुम्हाला येऊन अगोदर तिकडे भेटले, काय झालं आणि तुम्ही आज आक्रोश पुन्हा व्यक्त करताय की अजित पवार येऊन निघून गेले? हे पहा की आजपर्यंत जे मुख्यमंत्री साहेब जे म्हणजे चाललेलं आहे की आरोपी एवढे पकडले वगैरे, तर आम्हाला कुठेतरी विश्वास वाटतोय त्यांच्याबद्दल की ते काहीतरी चांगली कामे करू लागलेली आहेत आमच्या संतोष दादाला न्याय मिळवून देण्यासाठी। परंतु आज जरा हे विचित्रच प्रकार झाला। हे असं म्हणजे हे अजितदादा आले तिकडे, यांना बोलले, ताईंना, अश्विनी ताईला आणि त्यांच्या आईला, आणि त्या तर बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत हे माहिती आहे त्यांना, मग ते फक्त त्यांचंच ऐकून गेले ताईंना आणि परत इकडे आले। बऱ्याचशा महिला त्यांना काहीतरी मांडणार होते, त्यांच्या समोर बोलणार होत्या, ते निघालेत। ह्या ताई बोलतात, समूह बोलतोय त्यांच्याशी आणि ते पळ काढतायत। यावरून आम्हाला असं वाटतंय की आम्ही कसा विश्वास ठेवायचा ना। फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की कृपया तुम्ही आजपर्यंत जे चाललेलं आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास असा ढळू देऊ नका, आणि जर असं चाललं ना तर मग ही जनता शांत बसणार नाही। आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या विश्वासावर बसलेलो आहोत। अजित पवार न बोलता निघून गेले? हा, न बोलता महिला बोलतायत त्यांना, मी करतो ही करतो काय करतो, आणि ते निघून गेले। मग हे हा विश्वास ढळण्याची लक्षणं आहेत ना, कसा विश्वास ठेवायचा जनतेने? तर मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्हाला जर असे कोणी आडवे येत असतील तर त्यांना किंवा आमची जी केस आहे संतोषांना न्याय मिळण्यापर्यंत तरी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका। कुणी असू द्या, हे आज जे केलं ना, कुठलेही मंत्री असू द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, पण जे तुम्हाला असे कोणी आडवे येत असतील कुणीही असू द्या, पण आमची केस जी पूर्ण होईपर्यंत आणि अन्नाला न्याय मिळेपर्यंत जर तुम्हाला कोणी आडवं येत असेल ना तर त्यांना काढून टाका तोपर्यंत। माझी दादाला एवढीच विनंती होती, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कोण हे मंत्रिपदावर आहे त्यांना राजीनामा द्यायला हवा, एवढीच आमची इच्छा आहे। माझी याच्या पुढे काही इच्छा नाही, पण जोपर्यंत ते आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिपद द्यायला नाही पाहिजे।
जे मंत्री आहेत त्याला अजित पवार इथं आलते, काय बोलणं झालं तुमचं? काय बोललेच नाही, ते भिवून गेले, ते घाबरून भिवून गेले इथून, ते आम्हाला बोललेच नाहीत काही. असं का पळ का काढला, काय कोणत्या गोष्टीला घाबरले, नेमकं काय चाललंय काय आम्हालाही प्रश्न पडलाय. हा का घाबरून का पळाले आम्हालाही प्रश्न पडलाय. कशामुळे ते घाबरले, कोणाला घाबरले ते आम्हाला न बोलताच का गेले? मग ते आरोप कोणावर आहे नेमकी? आरोप आमचा कोणावर नाही, जे असेल ते असेल. आजपर्यंत 13 दिवस झाले, 13 दिवस झालं साऱ्या जनतेला माहिती आरोप कोणावर आहे कोणावर नाही ते. आज 13 दिवस झालं तुम्ही काय करतात? हा आमचा इथं आमच्या भावाला तुम्ही 2 तासात तुम्ही गायब केलं होतं का नव्हतं केलं त्याचं? तुम्ही आता 13 दिवस, आज 13 दिवस झालं तुम्ही काहीच करू शकत नाही. मग तुम्ही काय येतं, तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? काय तुम्ही होता तिथं आता, महिला सगळ्या संपूर्ण गोळा झाल्या, काय करांना मांडण्यासाठी अजित पवारांकडे आलते, काय ऐकलं नाही तुमचं काही? काहीच नाही ऐकलं, बोलू बी दिलं नाही, लगेच गेले ते. काही आमचं ऐकून घेतलं नाही. आम्हाला न्याय पाहिजे, न्याय. आमच्या संतोष अण्णाला न्याय पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर बसू, आम्ही उठणार पण नाहीत अजिबात. जे काही मंत्रिपदावर आहेत त्यांना त्यांना राजीनामा द्या. आमची केस सॉल्व्ह भावनिक झाल्यानंतर क्षण आहे. काय अश्रूचा मान फुटतो तुमचा, मात्र अजित पवारांनी काय घराणा वगैरे तुमचं ऐकलं की नाही सगळं प्रकरण? नाही ऐकलंच नाही, काहीच ऐकलं नाही, लगेच गेले ते पळून भिवून. जरा तरी थांबायचं ना, मग लाडकी बहीण केली त्यांनी तर मग आम्हाला थांबायचं ना बोलायला. अजून नीट तरी आम्हाला बोलायचं होतं ना त्यांच्याशी. त्याच्यामुळे आम्हाला मोठी आशा होती ना दादाची पण, की आम्हाला समजून घेतील म्हणून. आम्ही त्यांच्या बहिणी आहेत ना, मग आम्हाला त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं ना. आमचं काय मागणं ते तरी पूर्ण ऐकायला पाहिजे होतं ना त्यांनी. न ऐकताच पळून गेले ते, असं का बरं? मग आलते कशाला इथं ते? आम्हाला नादी लावायला आलते का इथं? मी आलो तुमच्या सोबत, तुमच्या गावाला भेट दिली, असं करायला आलते का इथं ते? काहीच गरज नव्हती ना त्यांची इथपर्यंत येण्याची. मग या ठिकाणी अजितदादांकडनं ग्रामस्थांची प्रचंड अशी अपेक्षा होत्या, पण दादांनी फक्त धावती भेट या ठिकाणी घेतलेली आहे. आमचे जे काही मुद्दे होते ते त्यांनी ऐकून न घेता तसेच निघाले असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये हा प्रचंड मोठा असा जनआक्रोश अजितदादांबद्दल झालेला आहे. आणि आमची एकच मागणी आहे, आम्हाला राजकीय कुठलीच गोष्ट माहित नाही. आमच्या फक्त संतोष अण्णा देशमुख यांना लवकरात लवकर जे पण कोण आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना आणि यांच्या मागच्या मास्टर माइंडला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, हेच सगळे मसाजोग ग्रामस्थांची इच्छा आहे. आणि हे लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वर करून घ्यावं एवढीच इच्छा आहे. धन्यवाद. काय घडलं? तुम्ही आता अजित पवार आले होते, काय झालं नेमकी? आणि अजित पवारांनी तुमचं घराणं ऐकलं नाही किंवा म्हणणं ऐकलं नाही असा आरोप केला होता नाही ऐकलं. आम्ही पाठीमागून आवाज दिले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये अतिथी देवो भव याप्रमाणे आम्ही त्यांचं स्वागत, म्हणजे असून अशी परिस्थिती असून सुद्धा सगळं गावकऱ्यांनी काय केलेलं, त्यांचं म्हणजे शांततेत वगैरे त्यांना बसायला जागा वगैरे दिली. असं असताना ते का पळून गेले आम्हाला प्रश्न पडलाय. आम्ही कसा विश्वास ठेवायचा? फडणवीस साहेबांवर खूप मोठा जनतेचा विश्वास आहे. जे त्यांचं काम चाललंय की ते 4 आरोपी पकडले, ते चांगले कार्य करायला आहेत, पण ते लवकरात लवकर करतील असा विश्वास आहे. पण असं केल्यानंतर काय करायचं ना जनतेने? कशी शांत बसतील जनता? आम्ही दुपारपासून अजितदादा येणार म्हणून आम्ही वाट पाहत होतो. पूर्ण गाव त्यांच्याकडे डोळे लावून होतं आणि तसं असतानाही ते इथं हजर झाल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत केलं. तरीही आम्ही इतक्या दुःखामध्ये असूनही आमचे डोळे त्यांच्याकडे होते की त्यांनी आम्हाला काहीतरी न्याय देतील, आश्वासन देतील. पण तसं न करता आम्ही दादांना आवाज देऊनही त्यांनी पुढे निघून गेले. मग का गेले? नक्कीच या महिलांचा हा आक्रोश आहे. अजित पवार आज मसाजोग या ठिकाणी आले, मात्र त्यांनी आमचं घराणं ऐकून नाही घेतलं. घराणं ऐकताच ते निघून गेले. ते आलते कशासाठी हे सुद्धा आम्हाला माहित नाही. आणि जे काही राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घराणं ऐकावं, जे कुणी या प्रकरणामध्ये आवाज दाबण्याचं काम करतंय त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, असा देखील विश्वास किंवा असं अपेक्षा जे आहे ते ग्रामस्थांनी व्यक्त केलेले आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशी, बीड, मसाजोग.